मराठे आणि युरोपियन वसाहत भाग फ्रेंच मराठे संबंध. नमस्कार विद्यार्थ्यांनो. मराठे आणि युरोपियन वसाहतवादीमध्ये आतापर्यंत आपण 1 पोर्तुगीज, 2 इंग्रज, ब्रिटिश, 3 डच यांचा अभ्यास केला आहे. आता शेवटचे युरोपियन वसाहत म्हणजे फ्रेंच यांचा अभ्यास करणार आहोत. डच मराठे यांच्या संबंधांचा अभ्यास करणार आहे. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांच्याबरोबरच फ्रेंचांचेही महत्त्वपूर्ण स्थान भारतात पर्यायी महाराष्ट्रात होते. फ्रेंचांनी केवळ व्यापारच केला नाही, तर पुढे मराठ्यांच्या लष्करी व्यवस्थेवरही त्यांचा प्रभाव पडला. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत: 1 फ्रेंचांचा स्वराज्याशी संपर्क कसा आला, 2 शिवाजी महाराजांनी फ्रेंचांशी कसे संबंध ठेवले, 3 पुढे मराठ्यांच्या सैन्यावर फ्रेंचांचा कसा प्रभाव पडला, 4 आणि HSC परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते. चला सुरुवात करूया. 1 राजापूर येथे फ्रेंचांची वखार. यामध्ये 1 डिसेंबर 1668 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीने राजापूर येथे फ्रेंचांनी आपली व्यापारी वखार सुरू केली. 2 यामुळे फ्रेंचांचा स्वराज्याशी अधिकृत व्यापारी संबंध प्रस्थापित झाला. 3 महाराजांनी परकीय व्यापाराला प्रोत्साहन दिले, पण स्वराज्याच्या हिताला कोणतीही बाधा येऊ दिली नाही. 2 स्वराज्याला दारुगोळ्याचा पुरवठा. यामध्ये 1 फ्रेंचांनी स्वराज्याला आवश्यक असलेला दारुगोळा आणि युद्धसाहित्य पुरवले. 2 यामुळे मराठ्यांची लष्करी ताकद अधिक मजबूत झाली. 3 शिवाजी महाराजांनी व्यापारी संबंधांचा उपयोग स्वराज्याच्या संरक्षणासाठीही केला. 3 सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत फ्रेंच वखारीचे संरक्षण. यामध्ये 1 शिवाजी महाराजांनी सुरतेवर दुसरी स्वारी केली तेव्हा अनेक व्यापाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यात आली, परंतु फ्रेंचांच्या वखारीला कोणतीही हानी पोहोचवण्यात आली नाही. 2 यावरून महाराजांनी मैत्रीपूर्ण व्यापारी संबंध जपण्याचा प्रयत्न केला होता हे स्पष्ट होते. 4 फ्रान्सवा मार्टिनला संरक्षण व परवाना. यामध्ये 1 इ.स. 1677 मध्ये पुदुच्चेरीचे गव्हर्नर फ्रान्सवा मार्टिन यांनी शिवाजी महाराजांकडून फ्रेंच वखारीच्या संरक्षणाचा आणि व्यापारासाठी परवान्याचा अधिकार मिळवला. 2 यातून महाराजांची दूरदृष्टी आणि संतुलित परराष्ट्रनीती दिसून येते. 5 दक्षिण दिग्विजय आणि चोळमंडल किनारा. यामध्ये 1 छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेनंतर चोळमंडल किनाऱ्यावर मराठ्यांचे प्रभुत्व निर्माण झाले. 2 यामुळे त्या भागातील युरोपियन व्यापाऱ्यांना मराठ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणे आवश्यक झाले. 6 फ्रेंचांचा लष्करी प्रभाव. यामध्ये 1 पुढील काळात फ्रेंचांनी आधुनिक युरोपीय युद्धतंत्र शिकवण्याचे आमिष दाखवून निजामाच्या दरबारात प्रवेश केला. 2 भारतीय राज्यांमध्ये आधुनिक सैन्यपद्धतीचा प्रसार करण्यात फ्रेंचांची महत्त्वाची भूमिका होती. 7 इब्राहिमखान गारदी. यामध्ये 1 फ्रेंचांच्या प्रशिक्षणातून तयार झालेले इब्राहिमखान गारदी हे अत्यंत कुशल तोफखाना अधिकारी होते. 2 सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी त्यांची मराठा सैन्याच्या तोफखाना प्रमुखपदी नियुक्ती केली. 3 यामुळे मराठा सैन्याची युद्धक्षमता आणखी वाढली. 8 महादजी शिंदे आणि आधुनिक फौज. यामध्ये 1 इ.स. 1761 मध्ये पानिपतच्या 3ऱ्या युद्धात इब्राहिमखान गारदी यांनी दाखवलेल्या शौर्याचा महादजी शिंदे यांच्यावर मोठा प्रभाव पडला. 2 यानंतर त्यांनी फ्रेंच प्रशिक्षक डिबॉइन, द बॉइन आणि पेरा पेरन यांच्या मदतीने आधुनिक कवायती फौज उभी केली. 3 यामुळे मराठा सैन्य अधिक शिस्तबद्ध, आधुनिक आणि प्रभावी बनले. महत्त्वाचे निष्कर्ष. यामध्ये 1 फ्रेंच आणि मराठ्यांमध्ये व्यापारी तसेच लष्करी संबंध विकसित झाले. 2 शिवाजी महाराजांनी फ्रेंचांचा उपयोग स्वराज्याच्या हितासाठी केला. 3 फ्रेंचांनी स्वराज्याला दारुगोळा पुरवून मदत केली. 4 फ्रेंचांच्या लष्करी तंत्रज्ञानाचा पुढे मराठा सैन्यावर मोठा प्रभाव पडला. 5 महादजी शिंदे यांनी फ्रेंच प्रशिक्षकांच्या मदतीने आधुनिक मराठा सैन्य उभारले. HSC परीक्षेत विचारला गेलेले प्रश्न. प्रश्न 2 ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा. 1 त्यांच्या तालमीत तयार झालेला मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख. उत्तर इब्राहिम गारदी. 2 कवायती फौज तयार करण्यासाठी महादजी शिंदे यांनी नेमलेले फ्रेंच प्रशिक्षक. उत्तर डिबॉइन आणि पेरॉ. विद्यार्थ्यांनो, फ्रेंच मराठे संबंध हा महाराष्ट्र राज्यमंडळाच्या HS इतिहास परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. प्रश्न 4 टिपा लिहा. 1 फ्रेंच मराठे संबंध या विषयावर राजापूरची वखार, फ्रान्सवा मार्टिन, इब्राहिमखान गारदी, महादजी शिंदे आणि आधुनिक कवायती फौज यावर प्रश्न वारंवार विचारले जातात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण मराठे सिद्दी यांचा संबंध सविस्तर पाहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.